महामार्गाचा शेवटचा टप्पा उद्यापासून होणार सुरू। बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा गुरुवारी दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे। इगतपुरीतील पिंपरी सदो येथे असलेल्या देशातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून त्याचे उद्घाटन होईल। मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने येथे येणार असून बोगद्याचा 7.8 किलोमीटर आणि पुढे असलेल्या 90 मीटर उंचीच्या पुलावरून म्हणजे 10 किलोमीटरचा प्रवास मुख्यमंत्री करतील असं नियोजन आहे। राज्याची उपराजधानी नागपूर आणि राजधानी मुंबई या शहरांना जोडणारा भाजप सरकारचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नागपूर येथे झालं आहे। त्यानंतरच्या टप्प्याचे शिर्डीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, तर आता 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल। मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने दुपारी 12 वाजता पिंपरी सदो येथे येतील। बोगद्याच्या सुरुवातीला फीत कापून उद्घाटन केले जाईल। त्यानंतर समृद्धी महामार्गावरून पुढे 10 किलोमीटरचा वाहनाने प्रवास करतील। या 10 किलोमीटरमध्ये 7.8 किलोमीटरचा प्रवास ते बोगद्यातून करणार आहेत। विशेष म्हणजे याच टप्प्यात आलेला अत्यंत उंच म्हणजे 90 मीटर उंचीचा पूल आहे, त्याचीही ते पाहणी करतील आणि त्यावरून प्रवास करतील। त्यानंतर पुन्हा पिंपरी सदो येथे परत येतील, तेथे पत्रकारांशी संवाद साधतील। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी।